आम्ही एवढे गरीब झालेलो आहे. गरीब नाही, शिळ्या चपात्या फेकून नसते देत माहिती का. आणि या शिळ्या चपात्याची मी पोहे बनवते, त्या थोड्याशा आज मऊ मऊ चपात्या आणि अर्ध काम माझ्याकडून करून घेणार आहे. मिक्सर फिरून माझ्याकडून 4-5 चपात्या मी पोहे बनवते माहिती का. वेस्ट नाही होते आणि हिने एकदा खाल्लेले पोहे सारखेच लागतात ना आपले. हा बळजबरी चाललेले आहेत. हा कालच्या लिंबड चपात्या उरलेले, कारण सगळे काल हॉस्पिटलमध्ये गेले, ते अर्धे जेवले अर्धे नाही जेवले त्याच्यामुळं. आणि आमच्या ताई तर जेवलेच नव्हत्या, दूध चपाती खाऊन गेले सकाळी फक्त. आता तेल पोहे दिले नाश्ता करून, आणि आम्ही बाकीचे खाणार आहे, कारण नाही वेस्ट होईन चपात्या. मोडपा केवढं आले मटकीले काल नाही का फ्रीज मध्ये मोडपा आले इकडे बघा. हे बघ मोड याची नाही, शेंडी पर्यंत चालली. अरे बापरे. याची मी उसळच बनवते, भाजी नाही बनवत का. हे बघा जास्त जाड झालं, एवढा मोड लय डेंजर आहे. फ्रीज मध्ये ठेवलं ते मी. कोणता पण उचलला तरी एवढा मोड, एवढा लय डेंजर केलं तू. भाजी नको आता थोडं. आणि काल नाही का आमचा पूर्ण दिवस नाही का हॉस्पिटल मध्ये गेला, त्याच्यामुळे नाही का आज आपण काहीतरी चांगलं सेलिब्रेशन करणार आहोत. तर बघत राहा ब्लॉग. जाऊयात कुठे बाहेर फिरायला, नाही तर कुठेतरी काहीतरी प्लॅनिंग करू. वाल्मिक सरजीला भीती वाटते अर्ध काम साहेब काल मम्मी कोण म्हणले वाजलं होतं. रोज पण मला नाही काही मिक्सर फिरायला लावते कोणाला. मला लय भीती वाटते डायरेक्ट बस बस. हे बघा चपातीचे पोहे. मिरची जास्त आली याच्यामुळे मी नाही का 3च मिरची जास्त झाली खरंच. आमची मॅडमला मिरची शिवाय जमत नाही बाबा. किट्टू तू नाही खात भुर्जी? तेव्हा भुर्जी म्हणतोय याला. अरे पोहे येत रे ते चपातीचे. नवीन रेसिपी बनवली आज. गाईस तुम्हाला असं वाटत असं ना आम्ही कुठे चाललोय बिना आंघोळीची. त्यांना माहित होतं का आपण आंघोळ केलेली. थांब त्यांना माहित होतं का आपण आंघोळ केलेली का नाही. आम्ही आंघोळच नाही केलेली आज फर्स्ट टाइम आमचं की आज आंघोळ नाही केली. मायराला सवय आहे पण मला नाही का सवय नाही, त्याच्यामुळे मी पहिले बोललो. आमच्या घरी पाणी नव्हतं ना, त्याच्यामुळे मी बोललो वाड्यावर चला तुम्ही सगळेजण. मम्मी मला पण सवय नाही आंघोळाची. आंघोळ नाही करणार. मम्मीला सवय फक्त बिना आंघोळीची फिरायची. बरोबर धरलेलं ना. गाईज माहितीये का आमचं सगळं पाणी संपलेलं आहे आणि घाम भीम सगळं जेवण झालेलं आहे, आमचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. पाणीच नाही, फक्त टॉयलेटला जाण्यासाठीच पाणी आमच्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही सगळं चाललो आता वाड्यावर, आणि वाड्यावर जाऊन आंघोळ करणार आहे एकदम फ्रेश, कारण उद्या 14 एप्रिल आहे त्याच्यासाठी. पण आम्ही पहिलेच आंघोळ करून घेतोय 14 एप्रिलच्या दिवशी. तसं काही नाही, पाणी संध्याकाळी पाणी येईल तर परत आंघोळ करायची. तिकडे पाईप टाका झाली आंघोळ 1 मिनिटात. तुला पण लय गोरा झालं रे किट्ट्या. तू काय खाल्लं तू? ते रोल खातोय. रोल खाल्ला, व्हेरी गुड. चपाती रोल खातोय मी. हे बघा 14 एप्रिलच्या गाड्या कशा साफ करणं चालू आहे आमच्या. 14 एप्रिलची मस्त लुगार. स्वतःने आंघोळ नाही केली चालेल, पण गाडीला आंघोळ घालणं गरजेचं आहे. तुम्ही चष्मा का घातलाय पण? थोडं प्रोफेशनल वाटलं पाहिजे गाडी. काय माणूस आहे तुम्ही. चष्मा घालून कोणी हे करते का? मला पण आंघोळ करू वाट राहिली नसतं मी. आंघोळ करू वाट राहिली आंघोळ करतीये. मोबाईल माझ्या हातात पण. अरे देवा माझ्या हातात मोबाईल जाईल ना खराब होऊन. थांबा शॅम्पू लावते त्याला थोडसा. त्या आतला कपडा घेऊ द्या, आतून पुसच राहिली गाडी. काय चालू आहे आज? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्यानिमित्त आमच्या घरी मस्त रांगोळी चालू आहे. हे नाही किट्टू पुसायची नाही मायरा, लय जवळ झालं पण घरात येतं जाणं प्रॉब्लेम होईल. थोडं पुढे काढायचं. हा कशाला फेकून दे. तू पॅन्ट अशी एकच पायात कस काय घातली किट्टू? दाखव. 2 पाय मग सरळ तर. अरे म्हणून नको दाख ना. हा बरोबर पाय देऊन पाय देऊन येईन त्याच्यामुळे. वरती पाय करून ये ना. दोन्ही पाय वरती करून घरात या. आता किट्टू दोन्ही पाय वरती करून यायचं ना घरात. किती आता पाहिजे होतं चाललं. थोडीशी पुढे काढायची ती असं. पण किट्टू पण रांगोळी काढतोय बघा. साईडला आमची किट्टूची रांगोळी चालू आहे. कोणाची रांगोळी चांगली निघते तुम्ही बघा. रांगोळी आता थोडी थोडी बनत आलेली आहे, आधी झालेली आहे. आणि आमच्या किट्टूची रांगोळी बघा ती तिकडे आहे. रांगोळी काढी किट्टून ना मोरडी ती. पप्पानं आंघोळ केलेली आहे तर पप्पाच लवकर हार लावते आता सगळं.
पप्पा जाऊन खाली हार पण आणलेला आहे आणि खिरेचं सामान पण आणलेलं आहे खीर बनवायचं. खीर आवडली ना? हे बघा हा. मी आता देवबत्ती करते लगेच आंघोळ करू घेते. आता मी मस्त खीर बनवलेली आहे, शेवळ्याची खीर बनवलेली आहे आज. हा. बरोबर कट नको होतो ना कुठून की तू काय काय पूजा चालू आहे. तू काय करतो? मी कॅमेरा लावते. कॅमेरा धरला ना व्यवस्थित धर. जर माझं डोकं अर्ध कट झालं तर मग तुला कॅमेरा नाही पकडायला लावणार हा कधीच. वरतून मला घे चांगलं व्यवस्थित. ऑटोन घेता तर टोने हा गाईस थोडा मिस्टेक झाली कॅमेरा पकडण्यात तर माफ करा कारण की किट्टूने कॅमेरा पकडलेला आहे आमच्या. मला ते 2 तिने तुम्ही घ्या ना मी लावते. नाही तुझ्या हाताने पूजा झाली पाहिजे ते मी लावतो. मला पण ठेवतो ना. तुम्ही करा. पूजा झाली नाही आता आमची. तुम्ही तर पंजाबी लोकांसारखे पंजाबी लोकांसारखे दिसताय पण तुम्ही आज. अरे देवा. थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स. भारी दिसताय पण कुर्ता. निळा कुर्ता कारण की भीम जयंती. निळा भडक. जय भीम सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्यातर्फे पण माझा ना ड्रेस माझ्यातर्फे. पॅन्ट सापडली नाही ड्रेस त्याच्यामुळे मी घातलीच नाही. तू आज हिने साडी वगैरे घालून रेडी पाहिजे होतं तर मी पहिले कुर्ता घालून नाही रेडी. मी ड्रेस घालत होते पण ना पॅन्ट जे ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे माझ्याकडे हा. त्याची पॅन्ट सापडली नाही. अगं पटकन एक तास पॅन्ट लागला. साडी घाल मग. साडी एवढी नवीन घेऊन दिलेली आहे नवऱ्याने काहीतरी घाल पटकन. घालायची मग घालून पूजा झाली पाहिजे होती आतापर्यंत. घातल्या चल. ड्रेस केली मी पूजा खीर बनवली मस्त. हा खीर बनवली याच्यामुळे टाइम झाला आणि रांगोळी सुद्धा काढलेली आहे. रांगोळी दाखवली ना मी. हा रांगोळी दाखवली. चल लवकर साडी घाल. साडी घातल्यानंतर आणि आपण आम्ही मिरवणुकीत जाणार आहेत. मिरवणुकीत खूप सारा डान्स करणार आहोत. मायराला तो डान्स जमणार नाही कारण की तरी मी करणार आहे. तरी थोडाफार असं आलं फक्त जास्त नाही. तरी करणार आहे कारण मागच्या वर्षी तुम्ही करत दिलेला होता डान्स. हा हिला खूप इच्छा होती डान्स करायची पण नाही का मागच्या वेळेस पण हिचा फेस दाखवला नव्हता आणि आता दाखवलाय तर मधले ओळखत होते ओळखलं पण होतं मी मायरा आहे म्हणून ओळखलं होतं की नाही. आणि आता आम्ही जाणार आहे थोड्या वेळात बबली जायची तयारी करायला. येस साडी वगैरे घालून चला म्हणजे कसं फक्त मेकअप तिकडे जाऊन करा. नाही ना पहिले मेकअप असतो मग साडी वेअर करायला लागते. बरं ठीक आहे तसं करा लवकर आवरा मग हेच कपडा जावं लागेल. साडी घालायला काही टाइम लागेल फक्त मेकअप करायला टाइम. ओके ठीक आहे चला भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. माझ्या भावाकडे कपडे होते आता टोपी इथे घालायची आधी. तसंच फिरो त्यासाठी आपण जातो भीम जयंती करू. बाळासाहेबच्या जयंती तुम्ही काय बघितलं तसं झेंडा आणायचा. आता आपण जातोय बाळासाहेबची जयंती आहे. झेंडा आणा झेंडे झेंडे. किट्ट्या मोडली ना तू एखादं पाय देऊन गेला आता तुला फटके देतो. पप्पा मी काहीच नाही बघितलं होतं काय आहे खाली. मग सॉरी बोल रांगोळी लवकर सॉरी बोल. सॉरी बोल रांगोळीला. तू वॉच कोणाची घातली? भारी दिसती किट्टू. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे. कुठे चालले असेल तुम्हाला सांगितलंच आहे पण आमची तयारी इतकी धामधूम आहे धामधूम कारण सगळेजण वाईट आहे बघण्यासारखे वाईट झालेले आहेत. 14 एप्रिल आहे. बाबा बा बा इकडे बा इकडे बा. बाप रे लयच भारी दिसून राहिले आज ना तुम्ही किट्टू पेक्षा चमकू राहिले पण आज काही काय म्हणा ना. तुमचा एक शॉर्ट्स व्हिडिओ काढावा लागेल. डायरेक्ट शॉर्ट्स माहिती का. शूज पण व्हाईट शर्ट व्हाईट टोपी व्हाईट लय भारी झाले. किट्टी बा आमची
आणि मम्मी तर लयच भारी दिसते त्यात वेगळी मी झालेली फक्त कारण ड्रेस नाही घातलेला मी मला डायरेक्ट साडी घालायची घडतो वाईट ड्रेस पण मी घातली सापडलाच नाही मला लवकर टाइम मी आता पण पॅटिकोट धुंडा मी रात्री धुंडायचं तर काहीच नाही धुंडून ठेवलं आता जे काय ते टायमावर काम असते आपले सगळ्यांची तयारी झालेली सगळ्यांनी व्हाईट कुर्ते कोणी ब्लू घातलेले पण मी नाही काय का घातलेलं तुम्हीच बघा पण हिची तयारी नाही झाली एकटी का बरं का असं हे काय मी तयारी सोबत चालवली मी तयारी ब्ल्यू कलर शर्ट घातलेलं आहे मांजर किती छान आहे हे मांजर कोणती आहे किट्टूला इथं कॅट भेटलेली आहे मस्त मस्त कॅट आहे तर किट्टू दादा कॅट सोबत खेळतोय अरे ए नीचे मत जाओ पीस होती बोल का तेव्हा माहिती का आम्हाला इतकं उशीर झालेलं आहे आणि सगळी गलती माहिती कारण मी नाही किटू खाऊ घालत बसले तर टाइम झालेला आहे ना आमचा मेकअप मॅडम लोक करून नाही देणार का मम्मी तर चालू आहे आणि प्रिया ताई आता माझा करून देणार लगेच पाहिलं का हा पण बरं झालं हा मी प्रायमरला आले चल पटकन करा लय टाइम झाला खरंच झालं आणि तेल पण व्हिडिओ काढायची त्याची तयारी पण झालेली आहे आपल्या अगोदर पठाण हो पठाण आम्ही लवकर रेडी का झालो सलाम व्हिडिओ जय भीम नाही ना आम्हाला पण व्हिडिओ काढायचे सनलाईट नाही ना हिशोबाने यायला पाहिजे तिने काय बोलली की मला एक जण मी तुमच्या चल पटापट कर पण ते 2 वाजता होतं 2 वाजता आता किती वाजले 5 वाजत आले एवढं लेट आलं कसं सांगा हिच जास्त हळूहळू होतं तुझ्यामुळे झालंय हळू आहेच ना एवढं हळूहळू नसतं का मी प्रायमर लावले चला तू आज सेम दिसणार आले कोकोन तू सेम दिसणार आले आज लाईट कपडे घातलेले हा? चल ये आपण कुर्ता घालू चल हे दाखवा तुम्ही तिघ एकत्र लाईन मध्ये उभा राहा एक लाईन मध्ये रोहित ए बाय किट्टू दादा कोको दादा आणि रोहितला यांना तिघांना सेम कपडे घेतले मामानी मामाला थँक्यू बोल थँक्यू अरे तिकडं थँक्यू आत्याला बोल ए कोको चल चल आत्याला थँक्यू बोल चल जय भीम वेलकम बोलला चल आता त्यांना मेकअप करू दे मेकअप करू फायनली झालेलं आम्ही रेडी आणि एवढा चांगले दिसतीये पण डायरेक्ट 5 वाजवलेत बघा सगळेजण खाली गेलेत आम्ही दोघच वरती आहेत झाला आणि उशीर आता काय करता मग काय एक तर कानातलं सापडणार नाही काय दरवेळेचा उशीर होता चल पटकन झालं भारी दिसते टाइम साडी मेकअप करून दिलाय बबली ताईने आणि मेकअप पण भारी केलं बापरे मस्त गेलाय सिंपल एकदम सिंपल थँक्यू बोलली का नाही तिला थँक्यू नाही बोलले खाली गेल्यावर ते लिया गेल्या मस्त फास्ट गेलेले आहे सगळेजण खाली मी एकटीच आहे वरती मम्मी अजून बेडरूम मध्ये मम्मी चला किट्टू दादा पण खाली गेलाय चला आपल्याला रील काढायची आहे ना चला कशी चालू काही कळेना नाही म्हणत तेवढी हलकी साडी घेऊन दिली बरं झालं लग्नातली नाही घातली आणि थोडी नवी तुम्ही ती वाली घेऊन दिली पण पैठणी पैठणी घेतली असते तर मग झालंच असतं थांब बाहेर गेल्यावर दाखवतो मस्त तुला चालता नाही ते आता व्यवस्थित चाल सीडीवर हा सीडीवरून व्यवस्थित चाल थोडीशी मॉडर्न दिसत असं मी नाही दिसत नाही सास भाऊ पे सास भारी ते तर आहेच पण मम्मी मॉडर्न असते मी काय गे मला हलकी फुलकी साडी मला ही कोमल नाही दिली कोमल दिली म्हणून मी घालतो हलकी वजनवाला नको तुला म्हणून ती पण हलकीच आहे त्याच्यावर नाही घालते स्वामिनी साज मध्ये जाऊन बघा ही जर साडी आवडली असेल तुम्हाला मला तर मला पण घ्यायची पण संपलेलं आहे साडी. नाहीतर मी हाच घातली असते हा आता आउट ऑफ स्टॉक आहे जेव्हा स्टॉक येईल तेव्हा तुम्ही ऑर्डर करू वहिनी घेऊन जा तर वहिनी बोलले की नाही ना दुसरा माल आल्यावर घेईल मला वाटलं नवीन साडी नंतर मग संपला माल तोपर्यंत संपून गेला आणि माझ्या वाटेला राहिली नाही साडी ही मी घातलेली आहे. आणि हे पाठीमाग सगळं दाखव. लय भारी गळा पण भारी लय भारी पाठ दाखवती का गळा दाखवती पाठीमाग दाखव. गळा दाखव चला भारी भारी मस्त शिव काय नाही वाटलं असं वाटतं घातली की नाही बोल थँक्यू बोलते मी ताईला खाली आल्याबद्दल थँक्यू वेलकम ते बोलले बा म्हणले थँक्यू बोलली की नाही मेकअप केला नाही आलं विसरून गेले मी मस्त केला मेकअप चांगलं केलं का एक नंबर फिटिंग होती मला लय भारी हा ते गोळ्यामुळे हा ए किट्टू कोक्या तू कवर थँक्यू बोलतो साखर तोंडाच्या
बसून तुम्हाला बसायचं. काय बरं असे बोलतायत जसे की ताकद नाही. दोन हा ना अहो हे मम्मीचं गिफ्टच आहे ना. काय हा? मग किती कुठे बसणार? हा आहे ना टिटवे, जा पप्पाकडे. नाही माझ्याकडे मी खाऊ घालायला. हा, मांडीवर बसवले. वाजव ना एवढं जर ओके आठवला. मग ते उगाच चालतंय का हिरवासाठी असं जेवण झालं वाटतं जेवण जास्त झालं जास्त 6 वाट्या रस्त्याला ते रविवारात अरे रथ चालला भीम जयंती संपलेली आहे इथे आणि आताच आम्ही माहिती का पुरवराई थाळी मध्ये जेवण आलेलो आहे आणि मी 5 वाट्या रस पिलेली आहे. इतकं पोट दुखतंय. मग एकदा साडी पण घातलेली मी 3 वाजेपासून त्याच्यामुळे पण दुखत असं असं वाटतं मला. रसान नाही दुखत का हो? रसन दुखत. रॅलीच्या आता काही जण घरी चाललेले तुला बघ छान आहे.